सकाळी भुजबळ आता सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। आजच्या दिवसभरातला राजकारणाचा चर्चेतला केंद्रबिंदू हे सिल्वर ओक राहील, ही भेट राहील। आता यानंतर राजकीय समीकरण काही बदलणार आहेत का? अर्थातच या चर्चांना उधाण येणार। आपले प्रतिनिधी विशाल सवने, विशाल मगाशी तुम्ही सांगत होतात त्यावेळेला सिल्वर ओकवरून कुणीतरी बाहेर पडलं, कोण होते ते नेते? आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे भुजबळ हे शरद पवारांची जेव्हा भेट घेत आहेत आत्ता आतमध्ये सिल्वर ओकवर, त्यावेळेला आणि कुणी तिथे उपस्थित आहे का? श्रुती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी जी गाडी बाहेर आली सिल्वर ओकवरून ती मिलिंद नार्वेकर यांची होती। मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आहेत। आमदार झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर पहिल्यांदा शरद पवार यांच्या भेटीला आले होते आणि ती त्यांची भेट झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर सिल्वर ओकमधून निघालेले आहेत। खरं पाहिलं तर ही एक सदिच्छा भेट देखील असल्याचं बोललं जातं किंवा आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचं देखील सांगितलं जातं। मात्र ज्यावेळेस मिलिंद नार्वेकर बाहेर आले त्यांच्याशी माध्यमांनी आपण प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे। मात्र मिलिंद नार्वेकर कोणतीही प्रतिक्रिया न देता या ठिकाणावरून निघून गेले। मात्र तत्पूर्वी आतल्या बाजूला आतमध्ये म्हणजे सिल्वर ओकमध्ये छगन भुजबळ जे आहेत आणि ते या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप जरी समोर आलं नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मागच्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा तापताना आपल्याला दिसून येतोय। छगन भुजबळ असतील किंवा शरद पवार असतील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत आणि यावरती शरद पवार यांनी काहीतरी तोडगा काढावा, कोणती तरी भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्याची भूमिका वेळोवेळी छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलेली आहे। काल ज्यावेळेस बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जो मेळावा झाला या मेळाव्यामध्ये देखील काही प्रश्न जे आहेत जे छगन भुजबळ यांनी उपस्थित केले होते त्याचा रोख थेट शरद पवार यांच्याकडे होता आणि आजच्या दुसऱ्याच दिवशी अगदी सकाळी जे आहे ते छगन भुजबळ जे आहे ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा काही नवीन समीकरणं जे आहेत ते समोर येत आहेत का किंवा मराठा आरक्षणासंदर्भात कोणता नवीन तोडगा जो आहे तो निघतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे कुठेतरी महायुतीच्या गोटामध्ये जे आहे ती खळबळ निर्माण झालेली आहे, कारण छगन भुजबळ जे आहेत ते महत्त्वाचं मुख्य नेते जे आहेत त्यांपैकी एक आहेत आणि हे मुख्य नेते शरद पवार यांच्या भेटीला आल्यामुळे कुठेतरी महायुतीच्या गोटामध्ये देखील खळबळ निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून येते। मगाशी ज्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस नाशिक या मतदारसंघामधून छगन भुजबळ जे आहेत त्यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याचं देखील पत्रकार परिषदेमधून समोर आलं। त्यानंतर छगन भुजबळ सारखा एखादा ज्येष्ठ नेता दिल्लीमध्ये पाठवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये देखील काही प्रमाणात चर्चा जी आहे ती सुरू होती। त्या दृष्टीनं राज्यसभेच्या जागेवरती छगन भुजबळ यांना पाठवणार असल्याची देखील चर्चा रंगली। मात्र शेवटच्या क्षणी सुनेत्रा पवारांचं नाव देखील चर्चेत आलं आणि सुनेत्रा पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब देखील झाला होता। त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ नाराज आहेत का ह्या देखील चर्चा ज्या आहेत त्या रंगताना आपल्याला दिसून यायला लागल्या होत्या। मात्र पुन्हा एकदा ह्याच नाराजीच्या भावनेतून छगन भुजबळ सिल्वर ओकवरती आले आहेत का असा देखील एक प्रश्न जो आहे तो समोर येतोय। मात्र छगन भुजबळ ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे, काय दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली हे देखील स्पष्ट होईल किंवा नक्कीच विशाल भेटीला सुरुवात झाली का? म्हणजे भेट, कारण मगाशी आपण साधारणतः पाहिलं 10:30च्या सुमारास छगन भुजबळ त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर आली। भेटीला या दोघांच्या सुरुवात झालेली आहे का, चर्चेला सुरुवात झाली आहे का? तर या सिल्वर ओकवरच्या घडामोडींवर असंच आपलं लक्ष असणार आहे।